मोने उठ ना, रामे आलाय. हे आहे गप ग, 5 मिनिट झोपू दे. अरे शाळेचा पहिला दिवस आहे आज. काकू त्या मोन्याला पाठव खाली. अरे ती कॉलर नीट कर की. हो करतो. ए मोने चल की तिकडे, शाळा भरली. 5 मिनिट आलो. हो सर, आज येऊ का? या तुमचीच वाट पाहत होतो. ही हुशार कुपडी इथे बसली का आज? ए रामे चल इथं बस, ह्याच्या पुढं बघ ना. हा सगळ्यात महत्वाचं की या वर्षी आहे ना आपल्या वर्गात आहे ना एक दुसऱ्या शहरातून एक विद्यार्थिनी आहे जिचं आपल्या शाळेत ऍडमिशन झालं. हा विशेष म्हणजे ती त्या शहरातील आणि त्या शाळेतील सगळ्यात टॉपर मुलगी आहे बरं का. आणि या वर्षीचा सिलेबस हा एकदम कठीण आणि जोरदार असा परीक्षेसाठी असणार आहे. आणि हो आणि खास करून तुम्ही दोघं उभा राहा रे. तू तर बाकड्यावरच उभा राहिलास. असू दे. हा या वर्षी तरी निदान 10वीत पास व्हाल एवढा तरी अभ्यास करा. हो सर, आम्ही शाळेत टॉप करणार आहेत. होय हो बरं ठीक आहे. बसा खाली. स्नेहा तू शिक्षकांची विद्यार्थिनी आहेस ना, तर हे खास तुझ्यासाठी बरं का. एक प्रश्न विचारतो की त्रिकोण म्हणजे काय? कोण सांगतंय? तू सांग. तुझी पॅन्ट कुठे? पप्पाने घेऊनच नाही दिली. अरे खाली बस. आता कोण? अरे राम तू सांग. सर नाही. अरे शांत बस रे. राम तू सांग. सर नाही येत. बस खाली. आता अरे मोहन तू सांग. सर 3 बाजू आणि 3 कोण असलेली आकृती म्हणजे त्रिकोण. सर त्यांचा क्लास हाच ना? हो हाच. काय नाव तुझं? सर राणी गायकवाड. अच्छा तू तीच ना, नवीन ऍडमिशन? हो सर. मोहन मोहन अरे बस खाली. श्रद्धा तू थोडं पाठीमागे बस. तू इथे बस. आणि हा मोहन तू दिलेलं उत्तर ना अगदी बरोबर होता. ह्या सर्वांनी एकदा ना त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. खाली ये. मोन्या का प्रेमात पडला काय? मला भीतीच वाटते. चल त्याची माझ्या घरी. राणी थांब ना.
प्रेमात पडला काय? अरे नाही. आमचे पप्पा म्हणतात प्रेमात पडायचं नाही, पुरी साऱ्या धोकाच देतात. अरे पण मला एक सांगा, ती आली का म्हणून नाही रे अजून? मी लई वेळ झाले तिची वाट बघत बसलो. कसं गेला कालचा दिवस? छान गेला. काय मग ओळख झाली का नाही कोणाची? झाली, पण एकाला थँक्यू बोलायचं राहायचं. कोण? तो काल ज्याने आन्सर केलं तोच का? हो, माझा पेन पडलेला तर त्याने मला उचलून दिला. मी त्याला थँक्यूच बोलले. आता थँक्यू बोलायचं राहिलंय. त्यात काय मग आता बोलूया ना. चल. ए मोने, तुझी हिरोईन आली. तो बघ तिकडे बसलेलं. चल आपण बोलूया. मास्टर आलो रे. अरे कुठे आहे सर? ए मोने पलीकडे सर. तिकडून बस. अरे मला मास्तर दिसत नाही. अवघडच आहे का तुझं एक. बस. अरे तुमच्या दोघांचे काय सुरू चालू आहे तिकडं? काय ना सर? शांत बसा आणि फळ्यावर लक्ष द्या. हो सर. यस सर. तुला काय सांगू भावा, मास्तरनं लईच वैताग आणून टाकलं. ऐक ना, थँक्यू. हा, पण का? काल तू पेन दिलास तर थँक्यू बोलायचं राहिलं. अगं पण त्याच्यामध्ये थँक्यू म्हणण्यासारखं काय? तरी सुद्धा थँक्यू. हा ठीक आहे. ऐक ना, तू क्लासचा टॉपर आहेस ना? मला तुझी हँडरायटिंग बुक देशील? हँडरायटिंग? हो. अभि ते हँडरायटिंग म्हणजे काय असते? हस्ताक्षर. हस्ताक्षर म्हणजे निबंध. निबंधाची वही. निबंधाची वही? अबे माझं माहिती नाही यार तुम्हाला. अरे मी आहे ना, तुझा भाऊ आहे ना. राम म्हणतात राम, 2च मिनिटात करतो तुझं काम. चल. वाट अशी सायरनच्या शिपुटामध्ये गोळा. अरे बावळटच आहे मंद कुठला. माहिती माझ दप्तर तुझं पुढे. अरे थांब तुला 2 मिनिटं. आपल्या भावाचं चांगलं होते ना. अब हेच केली मी म्हणतो तुझी. हो का? हा थांब. ए यार काय करतोय आम्ही? बाकी चांगलं होईल ना. तुला काय करायचं? जा देऊन ये. अयो हुशार आहे पण का? खरी हुशार कुकडे तू नाही यो होय. चल, शुभ. राणी, तुला निबंधाची वही पाहिजे होती ना? हे घे. बघू. अरे याच्यावर तर नावच नाही. ते अगं ते त्याच्यावर जरा पहिल्या पानावर पाणी सांडलेलं म्हणून फाडले. हो का? अच्छा ठीक. राणी हे घे तुझी निबंधाची वही. जाऊ का आम्ही आता?
कधी तुमचं होऊन गेलो फक्त बाय चल अरे माकडांनो, सॉरी सॉरी सॉरी. हळू. राम्या मास्तरनी लयच हाणला असता. मस्त बाबा. तेच की, चल पटकन हात धुवून येऊ आणि एक नंबर जेवण करू. हा, चल, चल चल. पटकन हात धुवून येऊ. चल चल चल. अय जाणी कुठे लक्ष आहे कुठे नाही नाही काही तरी सांग होईल तुझ्या डोक्यात अगं नाही काय आहे मी तुझी मैत्रीण आहे ना. मग सांग ना, सांग. अगं तो मोहन बघ ना किती हुशार आहे आणि सर्व क्लासचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याने ना मला अनुबंधाच्या वयासाठी पण हेल्प केली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो वर्गाचा टॉपर आहे मोहन आणि क्लासचा टॉपर का नाहीये का आहे आणि मित्र म्हणून पण खूप चांगलं आहे ना हो मित्र म्हणून सांगा ही वाट अशी सायरच्याशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती लळा माझी शाळा. ही वाट अशी सायरडशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती लळा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा. मोन्या भावा असं काहीतरी कर ना, ती इम्प्रेसच झाली पाहिजे. अरे पण करू काय? अरे तुझा भाऊ आहे ना, कशाला टेन्शन घेतोस. राम म्हणतात राम एकाच मिनिटात करतो तुझं काम. यो करणार म्हणजे काहीतरी मोठंच करणार बर का. ही तुझीच वही आहे का? याची गणिताची. हे चॉकलेट आता काय कर, हे देऊन ये तिला म्हणा. ह्यातले गणित सुटना तेवढं सोडून दे. यो हुशार आहे बर का. आलो. राणी मला एक गणित सुटत नव्हतं, तेवढं फक्त मला सोडवायला हेल्प करशील? हो करते. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, फक्त ते वाच आणि तेवढं मला सॉल्व करून दे. ठीक आहे? हो. अरे चॉकलेट्स तुझा टॉपर तर स्मार्ट आहे का राणी नक्की काय चालू आहे तुमचं? नाही ग, असं काय नाही. मित्र म्हणून दिला असेल. मित्र म्हणून? हात धुवायला चालल्यात वाटतं. चला आपण भिजवू. तुम्ही जा पुढं, माझं एक काम आहे. यो अजून काहीतरी डोकं लावणार वाटतं. चल. असं काहीतरी करतो की मोहनला राणी इम्प्रेसच झाली पाहिजे.
माझ्याकडे काय बघतोय? बोल की काहीतरी तिला. आता बघतो मोहनला राणी कस कस इम्प्रेस होत नाही. हा बोल ना. ऐक की, तुम्ही दोघं बोला, मी जा. ऐक ना, आत्ताच मोहननी राणीला चॉकलेट दिली आणि तू पण होत असते. तुला नाही वाटत मला चॉकलेट द्या? देतो देतो, कधी? उद्याच देतो. नक्की ना? मोहन राणी हे कधी झालं? असं वागशील तू? अगं मी काय केलंय? बोलू नकोस माझ्याशी तू. वाटलं नव्हतं असं वागशील. अगं मी काय केलंय? बोलू नकोस माझ्याशी तू. मोहने किती सापडलं तुला? घरी नव्हतास, बाहेर बघितलं, बाहेर नव्हतास. काय झालं मोहने? नाही काय. हे ते काय लय? अरे खरंच काय नाही. तुला मला नाही सांगायचं, कुणाला सांगायचंय? मला एक सांग राम्या, या सगळ्या गोष्टींमध्ये माझी काही चूक तरी होती का रे? तिनं विनाकारण येऊन मला चापड मारली. अरे ते फळ्यावर कोणी दिलंय खरंच मला माहिती नाही र. आणि मला एक सांग की वर्गात लवकर नाही येणार पोरग वर्गात लवकर यायला लागलं. कधी अभ्यास न करणारं पोरग अभ्यास करायला लागलं. हे सगळं मी तिच्यासाठीच करत होतो ना रे. आणि मी तिला चॉकलेट बी दिलं आणि तिने ते चॉकलेट घेतलं बी. तुला तर माहिती आहे ना. अरे पण ते फळ्यावर लिहिलं कोणी, जेणे की तिने डायरेक्ट चापटून मला मारली. तर माझी काही चूक बी नाही रे राम्या. मोहने राणी तुला कानाखाली मारली का? ती माझी चुकीमुळेच मारली. हे सगळं माझ्यामुळे झालंय. फळ्यावर लिहिणार दुसरं कोणी नव्हतं, मीच होतो. भावा खरंच मला माफ कर, मनापासून सॉरी. जाऊ दे रे राम्या, ह्यात तुझी तरी काय चूक. तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच केला असेल.
तू माझा खरा मित्र आहे रे भावा. तुला कधी बी माझं चांगलंच पडलेलं असतं. अरे पण असं डायरेक्ट येऊन चापट कोण मारतं का? मोने हे सगळं माझ्यामुळे झालं ना. त्याला मीच नीट करणार. राम म्हणतात राम, सगळं करतो आता नीट काम. बरं तू काही खाल्लंस का? हो. गपला काय खोटं बोलू नको. काय खाल्लं नाही, सकाळपासून उपाशी असणार आहेस. चल घरी. मोने भावा हे सगळं माझ्यामुळे झालंय. जाऊ दे रे भावा, तुझी तरी काय चूक आहे. चल हो काहीतरी. ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरडच्याशी. स्नेहा ऐक ना. हा बोल ना. मी काय चुकीचं केलेलं नाही ना मोहनला चापट मारून? तू त्याला ओरडली असतीस तर करायचं का? राम आणि वैष्णवला विचारायचं. ठीक आहे. ऐक ना, राम आणि वैष्णव, खरं खरं सांगायचं, काल जे फळावर नाव लिहितं ते कुणी लिहिलं? कारण आम्ही जेव्हा दोघी वर्गाच्या बाहेर गेलो तेव्हा तू नव्हतास तिथे आणि मला पूर्ण डाऊट तुझ्यावरच आहे. खरं खरं सांगायचं कोणी केलं ते. हो फळवलेला मी होतो. पण तो आज शाळेत का नाही आला? मला समजलंय त्याची चुकी नाही याच्यात. मला त्याची माफी मागायची.
उद्या काही बी करून त्याला शाळेत घेऊन येतो मी. तुला सॉरी बोलायचंय ना, आपण एक काम करू, थोडं वेगळ्या पद्धतीने सॉरी बोलू, ठीक आहे? ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. अरे वैष्णव, आला का रे तो? नाही आला अजून. हे आला. मोन्या माग बघ ना. मोहन, ऐक ना, आता पण रागवलायस का माझ्यावर? ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरड काय झालं मोन्या, कशाला विचार करतोयस? नाही काय, मला काय होणार. तुला नेहमी हसताना बघितलं रे मोने. तूच असं तोंड पडून नसला तर आम्हाला कोण हसवलं? आमचं पण मन नाही लागत. चला जाऊ दे, आपलं आपण वर्गात जाऊ, धिंगाणा करू. चला. मोहन, ऐक.
मला माफ करशील ना? हा अजून चिडलेलंच आहे काय? मला पण तेच वाटतंय ना, आज बी त्याचं तोंड पडलेलंच होतं. ऐक ना वैष्णव, मला तुला बोलायचं. मला पण तुला काहीतरी बोलायचंय. हा ठीक आहे, तू बोल. नाही तू बोल. नाही तू बोल. नाही तू बोल. नाही तू बोल. अरे तुमचं चाललंय काय? तू बोल, मी बोल. ए वैष्णव तू बोल. तुला त्या दिवशी चॉकलेट पाहिजे होतं ना, हे घे. अरे इथं परिस्थिती काय, तुम्ही करायले काय? राणी, काय झालं ग? काय बोलला का तू? नाही ना, काहीच बोलत नाहीये. काय माहिती त्याला काय झालं. मी सॉरी सुद्धा बोलले. मला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. आता हे सगळं माझ्यामुळे झालं ना, ह्याला मीच नीट करणार. माझ्याकडे आयडिया आहे. ही वाट अशी सायरच्याशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरड जशी पोटा. ठरलं तर मग संध्याकाळी 5 वाजता महादेवाच्या मंदिरात. ए राम्या, चल की पाय पडून येऊ. 5 मिनिटांनी जाऊ आपण. अरे चल की. थांब की जाऊया. ए राम्या, ह्यांना कोणी बोलवलाय? तुम्ही बोलवलाय का? मला नाही माहित. यांनी तर बोलवलं नसेल ना. चला पाया पडून येऊ. ठीक आहे चला. वैष्णव, मला तुला बोलायचं. मला माहिती नव्हते याच्यात तुझी चुकी नाही येते. माझ्याकडून जे घडलं ते रागाच्या भारत घडलं. प्लीज मला पहिल्यांदा आणि शेवटचं माफ करशील.
जे बी होतं ते गोड होत. पण एकदा बघायला पाहिजे होतं त्या सगळ्यांमध्ये माझी चूक होती का नव्हती. तुला माहितीये कधी वर्गात लवकर न येणार पोरग वर्गात लवकर यायला लागलं. कधी अभ्यास न करणार पोरग शाळेत अभ्यास करायला लागलं. वर्गात उत्तर न देणार पोरग वर्गात उत्तर. मोहन ऐक ना, खूप दिवसापासून मला तुला काहीतरी सांगायचं होतं. खूप हिम्मत करून आलीये तुझ्यासमोर. मला तू खूप आवडतोस. ही वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरड जशी